आपण पाहत आहात जत मराठी न्यूज. जायंट्स परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. विद्यार्थ्यांना आंबेडकरी विचारांचा संदेश, मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. विश्रामबाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात मान्यवरांनी आंबेडकरी विचारांची आजच्या काळातील गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सेंट्रल कमिटी मेंबर अँड विलासराव पवार यांनी बाबासाहेबांचे विचार अजरामर असून ते प्रत्यक्ष आचरणात आणणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे सांगितले. असा महामानव पुन्हा होणे नाही असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. उपाध्यक्ष डॉक्टर संजय कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित केले. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत तरुणांनी डॉक्टर आंबेडकरांच्या शिस्तबद्ध आणि अभ्यासू विचारांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सचिव डॉक्टर उर्मिला चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या अष्टपैलू कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या संविधानिक योगदानाबरोबरच महिला सुरक्षा शिक्षण क्षेत्रातील भक्कम पायाचा उल्लेख केला. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून त्यांची अंमलबजावणी करणे हीच खरी आदरांजली ठरेल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी मनोगतातून बाबासाहेबांच्या विचारामुळे मिळणाऱ्या प्रेरणेचा अनुभव व्यक्त केला. कार्यक्रमास कोऑर्डिनेटर सौ जया जोशी, फेडरेशन ऑफिसर श्री दत्तात्रय हिप्परकर, श्री आनंद जगधने, श्री दिलीप मोटेकर, श्री अमोल करंडे, सौ कविता कांबळे, सौ अनुजा जगधने तसेच वसतिगृह अधीक्षक श्री मनीष पाणगावकर, श्री शुभम रसाळ, कुमार स्नेहल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय हिप्परकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ जया जोशी यांनी मांडले. वंदे मातरम या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आंबेडकरी विचारांचा प्रभावी जागर, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन. जायंट्स ग्रुपचा सामाजिक उपक्रम ठळक. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.